तर गोलंदाजी मार्कवर येतो माणिक भोईर येतो पहिलं षटक घेऊन येतोय पण माणिक भोईर आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कारण आताच आम्ही आपण मित्र नितीन भोईरशी बातचीत केली आणि सांगितलं की अजूनही 2 खेळाडू या संघामध्ये येतील आणि त्यानंतर मोठा गावचा क्रिकेट देखील मोठं होईल. यंग आपण इथं 2 प्रतिभाशाली खेळाडू स्ट्रायकरला घनश्याम आपण घनश्याम नाही अमोल आहे तो न स्ट्रायकरला रवींद्रला आपण पाहू शकता. उद्या करण का आपण मिळेल तर नितीन कान देखील आम्हाला जॉईन होणार आहेत. फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. पहिला चेंडू आणेपर्यंत षटकाराने आगाज करतोय पहिला फलंदाज सुद्धा षटकाराने माणिक गोलंदाजी मार्कवर फुलटॉस या बेला आपण मिस टाइम शॉट पाहिजे जेल होतोय का प्रयत्न भरपूर केले यश लाभलं नाही. आपण होतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षक सुभाष आहेत. धावसंख्या धावपल करते आपण पाहू शकता 7. कोपर संघ देखील इथे दाखल झालाय. एक सामना जिंकला पहिला सामना का बॅटिंग केली होती प्रमोदने. आता चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल बेस्ट वर्सेस बेस्ट. माणिक गोलंदाजी मार्क शकला रवींद्र हा चेंडू ऑन साइडला तडाखा बघायला मिळालाय. चेंडू चालला या बेलला मिड विकेट सीमारच्या पार दणदणीत चौकार. धावसंख्या धापल का अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 11 धावा. माणिक भोईर गोलंदाजी मार्क टाकला रवींद्र फुलटॉस या वेळेला आपण बोलले पुन्हा एकदा लॉक करतो चेंडूला. चेंडू झाला वाईडिश लॉंगरला महेंद्र आहे तिथे. एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तर आपण पाहू शकता केडीएमसीचे आमचे कर्मचारी संजय मुठे सामना एन्जॉय करतायत. चेंडू डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. लॉंग ऑफला चेंडू फीड होतोय. एकच धाव. संजय मुठे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. केडीएमसीचे आमचे अतिशय चांगले वाहन चालक आहेत. स्वागत आहे संजय मुठे आपलं देखील. माणिक चेंडू पुन्हा खोदून काढलाय शॉर्टमॅन विकेटला मिस स्पीड होते नितीन कडून. चेंडू चाललाय कार्पेटच्या मिड विकेटला महेंद्रला भरपूर अंतर कापावं लागतंय. यश मिळतं का बायचं या बेला पण यश मिळत नाही. चेंडू सीमारच्या पार चौकार. तर जयदेव भोईर देखील आम्हाला जॉईंट होतात दुपारच्या सत्रामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत. अशोक पाटील भोजनाचा स्वाद घेत आहेत. महेंद्र येतो गोलंदाजी मार्कवर.
महेंद्र गोलंदाजी मार्कर मोठा गाव एंड कडून स्ट्राईक अमोलला आपण पाहू शकता. पण अमोल अमोल बागल कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे इथून. महेंद्र म्हात्रे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला बॅकवर्ड स्कोअर लेगने 3 मिड विकेटला क्षेत्रक्षण मिड ऑनला क्षेत्रक्षण ऑफ साईडला शॉर्ट टर्बॅन बॅकवर्ड पॉईंट पॉईंट एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीपला लॉंग ऑफला आपण पाहू शकता. महेंद्र चेंडू खूप चांगला होता पडल्यानंतर चेंडू टेकअप झाला सन्मान देतो यावेळेला सॉफ्टने चेंडूला पुश करतोय. एक धाव मिळते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला असदे फुट प्लस संघ प्रथम बॅटिंग करताना 18 धावा 18 धावा 10 फलकात महेंद्र गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅटर बंद काढलाय चेंडूला खूप चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नीती नाही खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. यावेळेला 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. माणिक भोईर बघा किती चांगल्या प्रकारे बॅटिंग देत आहेत. धावसंख्या 10 फलकात 20 धावा. धावसंख्या 10 फलकात 20. महेंद्र चेंडू सुरेख ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो हरेश मिसफीड झाले. यावेळेला 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. रवींद्र वेगाने धावत नाहीत. वेगाने धावणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22. चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता. लिडिंग एज आहे यावेळेला जेल ड्रॉप चूक झाली. यावेळेला सुदर्शनला मित्र म्हणेल झेल होता. प्रकाश नाराज होतोय. प्रकाशला माहिती झेल होता कारण झेल पकडला असता चौकार देखील वाचतोय. महेशने मित्र म्हणेल चूक केली कारण यावेळेला आपण थर्मॅनला जर बघितलं ना सुदर्शन होते त्यामुळे त्यांना झेल मिळाला असता. 10 सेकंद आपण काय मला जयदेव माहिती आहे 26. आज आपण 2 ऑफिशियल देखील पाहिले विशालला आणि जयदेवला. महेंद्र राईट आर्म ओर तिकडे मार्क चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटना खेळत होता. क्षेत्ररक्षक बीट होतो यावेळेला प्रकाश बीट होतोय. 1 धाव मिळते यावेळेला बायच्या स्वरूपात आपण पाहू शकता. प्रकाशने मित्र म्हणेल ना थोडंसं शिक्षण मागणं केलं ना तर आणखीन चांगलं करू शकतात. ते लवकर हालचाल होत नाही त्यामुळे 10 का धाव फलकात 27 कोपर संघ देखील मनोज म्हात्रे येत आहेत. स्वागत आहे मनोज दादा आपलं देखील. पण आता संघाला भरपूर सपोर्ट असणार. डाऊन द ग्राउंड चेंडू चालला मिड विकेटला डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला फीड करतो. 20 फीट झाले. चंद्रकांत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर मनोज म्हात्रे यांचं देखील आगमन होतंय. जबरदस्त व्यक्तिमत्व एक क्रिकेट खूप चांगले क्रिकेट प्रेमी एक चांगलं डीजे देखील ते ऑपरेट करतात. म्हणून या खूप चांगली कामगिरी केली तुमच्या संघाने सकाळी. प्रल्हाद देखील आपण पाहू शकता. एक काळ फडकेवाजच्या माध्यमातून ते देखील भरपूर सेवा केली. त्यांनी भरपूर घड्याळं देखील दुरुस्त केली पाहिलीत. मनोज म्हात्रेचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कोपर संघाने पहिला सामना खूप चांगला बघा. पाण्याची मागणी केली जरा शिवाय त्याचं पाणी जरा पाठवून द्यायचंय. की थोडं सापड होतं थांबलाय. जलपान केलं जातं कारण जलपान करणं फार गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा भरपूर बघायला मिळतोय.
व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय रमेश म्हात्रे यांचे सुपुत्र आपण म्हटले तर मनोज म्हात्रे यांचं देखील आगमन झाले. कुपर संघ खूप चांगली कामगिरी केली. पहिला सामना जिंकला, दुसरी स्पर्धा खेळतोय. असं वाटत नाही की हा संघ दुसऱ्यांदा स्पर्धा खेळतोय. जबरदस्त कामगिरी. पण आता त्यांची फाईट असणारे चिकनगर संघाबरोबर दोन बलाढ्य संघ, कारण दोन्ही संघांकडे बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. दोन्ही संघांच्या खेळाडू एका खेळाडूने आपण ते 50 धावा कुठल्या आहेत, एका खेळाडूने शेकडा देखील कुठला आहे. गोलंदाजी मार्कर नितीन भोईर येतोय. मनोज भोईर आत्ताच मॅच झाली 40+ माध्यमातून एका खेळाडूने 50 आपण ते 100 धावा देखील कुठल्या आहेत. नितीन येतोय, नितीन भोईर. हा चेंडू या बेला आपण इथं खोलवर टाकता. चेंडू पंचांकडे दाद वागतं रवींद्र या बेला. अमोलला माहिती आहे की चेंडू एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय. पिचिंग झालं. अमोल सांगतोय की तुला आतमध्ये येऊन खेळायचंय. नितीन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लिडिंग एज आहे यावेळेला. प्रकाश झेल घेतोय का पाहिजे. खूप चांगला झेल घेतला प्रकाशने. फलंदाज बाद. नितीनला यश मिळालंय. रवींद्र बॅक टू पवेलियन. नितीन भोईरला नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पाहू शकता. रवींद्र येतोय. रवींद्र मोठे येतोय. नितीन आता एंड बदलतोय. स्ट्राईक केला अमोलला आपण पाहू शकता. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग ब्रेक चांगली बघायला मिळते. चांगला लेग ब्रेक बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी. का नितीनला माहिती आहे. नितीनचा आजही आम्हाला तो शब्द आठवतो नारिवली स्पर्धेमध्ये. गोलंदाज प्रदीपला सांगितलं एक चेंडू वेगळा टाक आणि विकेट मिळाला. तिथून मॅचचं चित्र पलटलं. हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडू चाला मिड विकेटला. डीप बंद क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव मिळेल पाहिजे. दुसरी धाव घातक ठरू शकते. फेकी ऑन द स्टंप येणं फार गरजेचं यावेळेला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. नवीन फलंदाज झालाय रवींद्र मोठे. चेंडू ऑन साईडला खेळत यायला बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा. खराब क्रिकेट बघायला मिळतंय संघ नायक योगेश कडून. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. तर याच दरम्यान मनोज म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 चांगली गोलंदाजी करतो नितीन, पण क्षेत्रक्षी 7 लावत नाहीये. यावेळेला विकेट मिळाला असता. बॅकवर्ड पॉईंटला आपण बघतोय संघ नायक आहेत योगेश. गोलंदाज करेल तर काय करेल. राईट राऊंड द गट मार्क होतो नितीन. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथं महेंद्र. चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतं महेंद्रच्या माध्यमातून. महेंद्र माहिती आहे चेंडूवर जर गेलं तर 2 धावांच्यातली 4 धावा होतील. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 35. 35 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार असदे संघाला. किती जोशी पंतांच्या भूमिकेत आज आपण पाहिलंय. दुपारचं भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर थोडं सावण्याचा फेरफटका मारतायत. विशाल गेल्यानंतर आपण इतर जॉईन होतीलच. त्यांना पाण्याची देखील मागणी केली जाते. उद्या आम्हाला आपण बोलले तर या स्पर्धेमध्ये जॉईन होतील नितीन काळन. आज करण काळन आमच्यासोबत आहेत. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. दुपारच्या भोजनाचा ते देखील आस्वाद घेत आहेत.
यानंतर मॅच असणार आपण इथं दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहू शकता चिकनगर विपक्ष कोपर 40+ मध्ये दोन बलाढ्य संघ. एका बाजूला आपण इथं हरेश केणेसारखा 100 धावा कुटणारा फलंदाज, दुसऱ्या बाजूला प्रमोद सारखा 50 धावा कुटणारा खेळाडू. म्हणजे बॅटिंग ऑर्डर दोन्ही संघांकडे खूप स्ट्रॉंग आहे. मॅच चांगली होईल. दोन्ही संघासाठी गोल्डन विकेट असणार आहेत. तर पिंट्याचा विकेट देखील आपण हरेशचा गोल्डन विकेट असणार आहे, तर प्रमोदचा गोल्डन विकेट असणार एका बाजूला. गोलंदाजी मार्कर कोण येतो पाहिजे या वेळेला? योगेश येतोय. पाकिस्तानचा गोलंदाज आपण पाहिला ना, जयदेव भोईर, अब्दुल कादिर सारखी त्यांची ऍक्शन आहे. योगेश भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. संघनायक कॅप्टन आज मंगेश संघामध्ये दिसत नाहीये. अतिशय चांगला फलंदाज, क्षेत्ररक्षक चांगला आहे. क्या बात आहे. असताना देखील खूप आनंद झाला असेल. आजोबा होत आहेत ते देखील. योगेश भोईर चला फास्ट घ्या जरा. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला या वेळेला आपण तर कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू फिड होईल लॉंगॉनला 2 धावा कंप्लीट केले. रवींद्र आपण बेली तर 2ने खात उघडतं. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी असते 40+ संघाची 37. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते या बेला. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून लॉंग ऑफला चेंडू जातोय. मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. बॅकिंग नाहीये इथे. माणिक सांगतायत की मारायचे त्याला चेंडू, पण माणिक भोईर एक्स्ट्रा धाव जाईल. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या बेला 39. योगेश गोलंदाजी मार्कवर क्रॉस अँगलने गोलंदाजी करतोय. हा चेंडू यावेळेला बॅटच्या बॉटमला चेंडू लागून आपण बघितले तर यावेळेला गलीमध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. योगेश गोलंदाजी मार्कवर. बघा रनअप त्यांचा किती क्रॉस आहे. राईट आर्म ओव्हर देकडनं आपण हवा देतात. राऊंड देकडनं गोलंदाजी करतात. हा चेंडू सुरेख फटका सरळ बॅटने खेळतात या वेळेला. लॉंग ऑफला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकच धाव. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 41. धावा. योगेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला सरळ बॅटने घेऊन काढलाय. लॉंग ऑफला आपण येतो. चेंडू जातो जोपर्यंत लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 42 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहू शकता मोठागाव 40+ संघाच्या माध्यमातून. मोठागाव संघामध्ये पण आता पुढच्या वर्षी मला वाटतं 2 खेळाडू नवीन येतीलच. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला योगेश राईट आर्म तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला फटका बघितला तर चांगला आहे. चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार.
पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर आजदेपोटी प्लस संघ 48 धावा. धावफलक आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कर नितीन भोईर चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या स्पेलमध्ये. पाहिजे तर रवींद्र मुठे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. संजय मुठे देखील सामना एन्जॉय करतायत. मुठे फॅमिली म्हटले तर असद्यामध्ये मोठी फॅमिली. संजय मुठे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नितीन भोईर गोलंदाजी मार्कर. रवींद्र मुठेला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. वाटतं सनी मुठे देखील सामना एन्जॉय करायला आले असतील. केशव काळंजा आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नितीन अपील होतं यावेळेला कॉडबियांचं. डॉट चेंडूची समाप्ती. नितीन गोलंदाजी मार्कर राईट आर्म राऊंड द मार्कर स्ट्रायकर रवींद्र. चेंडू एज फलंदाज बाद. नितीन राईट आर्म राऊंड द मारा करतोय. शेवटच्या कधी काही चेंडू बाकी आहेत. सायकलला अमोलला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला वेट अँड वॉच क्रिकेट थांबले आणि नंतर चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूला फेकून देतो मिडविकेट सीमारेषा षटकार. अमोलच्या बॅटमधून आता आक्रमणाला सुरुवात झाली. चेंडू बाकी आहे. अजूनही आम्हाला जयदेव भोईर माहिती तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून धावा करणं गरजेचं आहे. मोठ्या कसकाजीकडे देखील बॅटिंग चांगली. नितीन भोईर आहेत. प्रकाश आहे. महेंद्र चांगली बॅटिंग करू शकतोय. हरेश चांगली बॅटिंग करू शकतोय. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. नितीन राईट आर्म ओव्हर द मार करतो स्ट्रायकला अमोल. चेंडू खूप चांगला आहे. ड्राईव्ह बघायला मिळालाय. माणिक भोईर आहेत एक्स्ट्रा कामाला त्यांना बीड करतोय. डीपंत शतक येतोय. चेंडूला फील्ड करतोय जोपर्यंत 2 धावा मिनिट आहेत. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय. 10 संख्या 10 फलक आपण पाहू शकतो. निलेशला भरपूर अंतर कापावं लागलं. 56 धावा. फुलटॉस यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. बाद झाला असता फलंदाज. प्रकाश चेंडू फेकत नाही यावेळेला. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 58. बघा स्ट्राईक देखील अमोलला मिळाली नसती. चूक केली नितीननी आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये आणि स्ट्राईक देखील मिळाली. आता नितीन आपण पाहिलं अमोलला. अंतिम चेंडू आता शेवट गोड करतो का नितीन का अमोल गोड करतोय. चेंडू ऑन साईडला हुक केलाय. चेंडू भरपूर उंच केलाय स्क्वेअर लेगला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकाची 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फलकाची आपण पाहू शकता. मोठा संघासमोरचा टार्गेट असणारे 61 धावांचं लक्ष असणारे.
बघा जी मागे आग लावली ना स्क्रीनच्या मागे ती जरा विजवायची आपण आमच्या स्वयंसेवकांनी. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले ते पुढील प्रमाणे: मुकेश पाटील सन्माननीय नगरसेवक, योगेश म्हात्रे, विश्वनाथ राणे साहेब नगरसेवक, बाळू ठाकूर, रमेश ठाकूर, अण्णा जोशी, जगदीश जोशी, प्रल्हाद म्हात्रे, आपण पाहू शकता रियांश मापाडे, सूरज ठाकूर, मनीष जोशी, आशिष मुंडे, नितीन जोशी, जयेश जोशी, महेश पाटील, शिवाजी जोशी, संजय पावशे, माजी नगरसेवक, जयसिंग पाटील, कुणाल पाटील, अमित पाटील, अर्जुनभाई पाटील, दिनेश दुबे, श्रीधर शुक्ला आणि प्रशांत ठाकूर यांना आम्ही धन्यवाद देतोय मनाच्या हृदय अंतःकरणातून. तसेच आपण इतर रणजित जोशी, माजी नगरसेवक, अंकित स्टार विजन, माने सलून आणि कृष्णा ज्वेलर्स या सर्वांना आम्ही धन्यवाद देतोय. तर असे संघ आपण बेले तुम्हाला एक धावची पॅनल्टी लागेल. हेमंतरे थोडंसं नाराज होत आहेत कारण हेमंतरेला माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची असते. कारण की आपण आता जर्सी वेगळी रेग्युलर की आपण एक खेळाडू नाही आहे त्यांच्याकडे. जे 40+ संघटनेचे नियम आहेत ना ते तुम्हाला मान्य करावाच लागणार आहेत. कटाई संघाला देखील आपण 4 धावांची पॅनल्टी लागली. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण कोपर 40+ संघाचे संघनायक आणि चिकनगर संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. दुसऱ्या फेरी पहिली मॅच असणार आहे. अशोक पाटील देखील येत आहेत आमच्यासोबत जॉईन होत आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. दुपारच्या भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर दुपारच्या आपण येतो 2:25 आणि 20 सेकंद उद्याच्या मॅचेस असणार आहेत. पहिली मॅच असणार आपण इतर स्मानिकलन संद 40+ विपक्ष देवीचा पाडा 40+. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग, स्क्वेअर लेगला पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक. ओ अटेम्प सुंदररित्या करण्यात आलं परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकाल तर त्या 2 धावा. उंबारलीचे रविदादा भोईर 40+चे क्रिकेटर त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांना देखील.
प्रल्हाद काळन पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेच्या. महेंद्र मात्रे वळवण्याचा पुन्हा प्रयत्न होता. डावा पाय बघू शकाल किती पुढे आणला होता. फ्रंट फूट वरती आले होते आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा फसला. धावा आपण बघू शकाल तर त्या 2 टार्गेट. फुलटॉस आहे मिड ऑनला, क्षेत्ररक्षक समोर कॅच ड्रॉप आणि चेंडू मात्र लॉंग ऑनला क्लिअर करतोय. 4 धावा, चौकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्लेडॉनची शक्यता होती. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू, 1 धावेचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल होईल. आता वेळ घेतला थोडा फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलण्यासाठी आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेला आहे 7 या आकड्यावरती. 7 रन्स. षटक पहिलंच प्रगतीपथावर. आघाडीला महेंद्र मात्रे आणि हरेश मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेटचा पण विचार केला तर ते तुम्हाला पाहायला मिळेल 61. कट करण्यात आला. सुंदर फटका पॉइंटला भेदून डीपिश बॅक पॉइंटला चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. एक चेंडू अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. खेचण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्याबरोबर ऑफस्टंपचा बाहेर. 2 चौकार जरूर आले, जो एक मात्र मिडॉनला कॅच ड्रॉप करण्यात आली होती. खूप कमी वेळात चित्र पाहायला मिळतं. सुंदर क्षेत्ररक्षक आहेत ते महेंद्र मात्रे. मात्र चौकाराला षटकाची सांगता पहिल्या विकेट मात्र मिळाली नाही ती प्रल्हाद काळे यांना. धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत त्या 11. लक्ष 61चं म्हणजे 12.20 रिक्वायर्ड रन रेट आहे. धावा आलेल्या आहेत त्या 11 मोठा गावसाठी. पुढच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन नाणेफेकीसाठी आपण या. कोपर आणि चिकनगर दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यामध्ये कोपरने 96 उभारल्या तर चिकनगरने 120. पुढचा सामना असेल तो 4 षटकांचा आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी आपण लगेचच या आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हॅलो मयेकर काका, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण. मयेकर काका आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या आपण. मयेकर काका या. महेंद्र मात्रे समोर. महेंद्र मात्रे गोलंदाज. महेंद्र मात्रे 11 झालेले आहेत. कमी गती ड्राईव्ह करण्यात आला. सुंदर फटका ऑफ वॉली बरोबर बॅटचा चेहरा उघडला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. प्रल्हाद काळन डीप मध्ये होते, उचलून फेक करण्यात आले. धाव मिळते ती 1 आणि एका धावेच्या सहाय्यानं हे धाव फलक 12 वरती जे रिक्वायर्ड रन रेट आहे. मयकर काका थोडे बाजूने या, बाहेरून या. दुपारचा लंच नंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय श्रद्धांजली चषकाच्या या पर्वामध्ये. लॉफ्टर करण्यात आलाय. समोर क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूवरती. कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे. फेकी देखील चुकीचे आले आणि आपण बघू शकाल तर धावा मिळतायत त्या ठिकाणी 2. चुका झाला. या अगोदर प्रल्हाद काळन जेव्हा गोलंदाजी करत होते महेंद्र मात्रे यांच्याकडून मिडॉनला कॅच ड्रॉप झाली होती. आता गोलंदाज महेंद्र मात्रे आहेत. प्रल्हाद काळन क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून लॉंग ऑफला चुकी होती. धावा 2 मिळतात. 2 ने धाव फलक 14. डिफेन्स करतात धावा. सो गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांना देखील तितकीच मेहनत करावी लागेल. लॉफ करण्यात आला. एलिव्हेशन अगोदरच्या तुलनेत थोडं जास्त. समोर क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी
आणि चेंडू पुन्हा लॉंग ऑफला क्लिअर करून थोडं काळजीपूर्वक केला. डायव्ह लगावली आहे त्यांनी. बघा फर्स्ट ॲट बॉक्सची गरज असेल तर लगेचच घेऊन जा आणि पाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जर जरूर गेला धावा आपण बघू शकाल मिळत असताना त्या पुन्हा 4. दोन चौकार धावफलक वेगाने भरत 18 वरती. ओकाट करण्याचा प्रयत्न होता पाठीमागे अपील करण्यात येते. कॉट बँडचे ये सिरीज आउट. सुंदर झेल पाहायला मिळाला यस्टांच्या पाठीमागे यस्सी रक्षकाकडून. क्लोज होते बॅटची कडा घेतली आणि क्षणभरातच चेंडू त्यांच्या हातामध्ये विसावलाय. चुका अगोदर क्षेत्ररक्षकाने जरूर केल्या. विकेट किपरला मी पूर्ण श्रेय देईल या विकेटचं ज्याने कॅच पकडली आणि धक्का पहिला 18 वरती मोठा गावला. हरेश म्हात्रे बाद. धावसंख्या 18. विकेट पहिली पडलेली आहे. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात ते पुन्हा एकदा महेंद्र. हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू बिहाइंड द विकेट. जास्त एलिव्हेशन नव्हतं. यष्टीरक्षकाच्या पाठीमागेच पडला. थर्डमॅन कव्हर करता चेंडूला मिळते ती एक धाव. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे आपण जर बघितलं तर ते 19 या आकड्यावरची. पुढचा सामना मात्र प्रेक्षकांसाठी खमंग मेजवानी असेल कारण दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. बॅटमधून हरीश किर्नीने शतक झळकावलं तर अर्धशतक झळकावलं ते प्रमोद म्हात्रेने जे गावदेवी कोपरचे. सुंदर फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटमॅनच्या साहाय्यानं ऑर्थोडॉक्स लॉंगरमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक थांबले का कारण दुसरी धाव देखील मिळाली. चेंडूवरती येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डीपमध्ये थांबले तर चेंडू येईपर्यंत तेवढाच अवधी फलंदाजांना मिळतो. धावा 2 पूर्ण होत्या. षटकाची सांगता लक्ष 61 सह पॉवर प्लेमध्ये गडी 1 बाद झाला. 2 षटक संपन्न. बॅटिंग करतोय मोठा गाव. धावा धावफलकावरती 21 म्हणजे अजूनही बनवायच्या 40 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 18. आदरणीय संतोष दादा म्हात्रे यांच्या शुभस्य आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण वरती या. चिकनगर आणि कोपर. गावदेवी कोपर आणि गावदेवी चिकनगर दोन्ही संघांचे संघनायक या त्वरित टॉससाठी. मॅच असेल 4th ओव्हर. 4 षटकांचा सामना असेल. मध्ये 40 बघा. दोन्ही संघांची नोंद घ्या. 21 नाही. धावा झालेले ते 21. 61चं टार्गेट आलेलं आहे. या षटकामध्ये गोलंदाज निलेश. ओ लॉफ करण्यात आलाय. 20 मध्ये सुंदर फटका. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा उत्तुंग भव्य षटकार.
त्यांच्या अहंकाराने केला अंतर, ती ताकद, तो दरारा संपला आज संघाचा, याचीच वाटते धन्यवाद मनाला. धन्यवाद डीजे. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत, परंतु कॅप्टन उपस्थित नाही. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन पुन्हा एकदा त्वरित आपण आमच्या मान्यवर उभे आहेत. रवींद्र मुठे षटकार आलाय. यश जेवल्यानंतर थोडे लेट झाले. हवेमध्ये खेळलेत. शॉट थर्ड बांधला. चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक चाललेला आहे. मिळते एक धाव. सेकंडचा कॉल. चेंडू निसटल्या बरोबर दुसरी धाव देखील होती पूर्ण. चला आपण जाऊयात आता सादरीकरण कक्षामध्ये. टॉस या ठिकाणी करण्यात येईल. चिकनगरचे कॅप्टन चला या षटकानंतर आपण करूया टॉस. उर्वरित चेंडू देखील आता कंप्लीट होऊ द्यात. रवींद्र ओ सफल झाले. तो करण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग मध्ये स्वतःला झोकून दिले. बॉडीच्या साहाय्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. अडवला तर ठीक, मात्र उचलून फेक करण्यात आली दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून. मिळते ती एक धाव. चला टॉस आपण करूयात. 31 ची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. कॉइन फ्लिप करण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो गावदेवी चिकनघरच्या कॅप्टनने. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर आपण डिसिजन कळवा. 4 षटकांचा सामना आहे. फेकी करण्यात आले. नॉन स्ट्रायकिंग एंडला कॉर्डिनेशन नव्हतं आणि विकेट पडेल या ठिकाणी. रनआउटची कॉलिंग दोघांमध्ये झालं नाही, कॉर्डिनेशन झालं नाही आणि आता आपण बघू शकाल विकेट मिळत असताना ती दुसरी मोठा गावला लागणारा दुसरा धक्का बाद होत आहेत महेंद्र म्हात्रे. धावा झालेल्या आपण बघू शकाल तर त्या 32 धावा. सुरलीत दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली होती, मात्र विकेट अखेर पडली आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते 4थ्या क्रमांकावरती सुभाष मुंडे. ओ शफल झाले. दुकानाचा प्रयत्न होता. थर्डमॅन पुन्हा एकदा चेंडू समोर. गुड फिल्डिंग. मिळते ती एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जर तुम्ही बघितलं तर ते 33 वरती 33 वरती धावफलक बनवायचे अजूनही आहेत धावा. आपण बघितलं तर त्या ओळवल्या चेंडूला डीप मध्ये मिड विकेट मध्ये. हा चेंडू टप्पा पडल्याबरोबर ओ फिल्ड चेंडू अडवण्या अगोदर आपण बघू शकाल जास्त बाउन्स झाला आणि सीमा पार. 4 धावा. षटकाची होती सांगता. धावफलक पोहोचलं 37 वरती आणि आता आपण बघू शकाल चेंडू उरलेले आहेत ते 12 आणि त्या 12 चेंडूंमध्ये बनवायचा आहे धावा आपण जर बघितल्या तर त्या 20 24 बनवायचे आहेत बघा. 24 बनवायचे आहेत. क्षमस्व, थोडी मिस्टेक झाली. 12 चेंडू आणि 24 उरलेले आहेत. 12चा रिक्वार्टर आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये जा. टॉस जिंकलेला आहे तो चिकनगरने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेही जाऊ नका. पुढचा सामना देखील तितकाच दर्जेदार आहे कारण दोघंही तुल्यबळ संघ आहेत. पहिला सामना मला आठवला ज्या ठिकाणी 96 वारल्या होत्या त्या कोपरने. असं वाटलं या स्पर्धेमधला उच्चांक असेल, परंतु त्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्यामध्ये 120 धावा उभारल्या त्या चिकनगरने, ज्यामध्ये आपण सेंचुरी बघितली हरेश केणे यांची. पिंट्या खेणे अर्थातच ज्यांनी 24 चेंडूंमध्ये 102 धावा उभारल्या. सो दोन्ही संघांची ताकद जर आपण बघितली, स्ट्रेंथ, ती त्यांची बॅटिंग आहे आणि टॉस जिंकून चिकनगरने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सो एक चांगला सामना पुढच्या 2 संघांमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुढचा जो सेकंड राऊंडमधील पहिला असेल 4 षटकांचा. ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण देखील घेऊया ब्रेक. पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमच्या समोर येऊ. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. आजेच्या विरोधात संघ मोठा गावला. जाऊया डीजेकडे. ऐकूयात एक संगीत.
मग आजदे संघाला स्पीडअप घ्या प्लीज. टीम आजदे थोडं फास्ट खेळा. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना येत आहेत, अन्यथा तुमच्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. मग पॅनल्टी होती आजदे संघाला. सो मोठा गावच्या या ठिकाणी षटक संपन्न झालेले. 3 धावसंख्या झालेली आहे ती 37. आम्ही एक रन आता ऍड करतोय ती मोठा गाव संघाच्या धावसंख्येमध्ये. झालेल्या धावा एकंदरीत त्या 38 बनवायच्या 23 धावा, चेंडू उरलेले असताना 12. स्पीडअप प्लीज, थोडा फास्ट खेळा. अजूनही आपल्याला सामने कव्हर करायचे. त्यानंतर 3. कृपया करून थोडं स्पीडअप करा. 12-23 या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाज. ऑनसाइडला बाहुल्या चेंडूला गॅप मध्ये स्क्वेअर लेगला मोठी गॅप. चेंडू त्या गॅप मधून सीमा पार. 4 धावा, चौकार. नुकतंच तुमच्या भेटीला येईल. बऱ्याचशा घडामोडी ऑक्शन दरम्यान त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रॅक्टिस सेशनमध्ये बरेचसे खेळाडू इंजर्ड झाले, ते पुन्हा आपल्या मायदेशी परतले. काही नवीन खेळाडू आपापल्या स्क्वॉडमध्ये पुन्हा परततील. नवीन पर्व भरपूर रंजक असेल IPLचं. ओपन्स करण्यात आलाय. सुंदर फटका, ताकद, नजाकत, टायमिंग. स्वीपर कव्हरला, सीमा पार. 6 धावा, षटकार. बॉलर्स नेम प्लीज. राजू आहेत या षटकामध्ये. आपण बघू शकाल आलेला षटकार फलंदाज सुभाष मुंडे यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. आणि धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते आता पुढे भरारी घेत असताना 48 वरती बनवायचे अजूनही धावा आहेत त्या 13. उरलेले चेंडू आपण बघू शकाल ते 10. 10 मध्ये 13. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला आले होते. लेन बॉल होता जो जास्त मात्र टेक ऑफ झाला नाही आणि वेगवानरित्या पाठीमागे आला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पुन्हा कमबॅक करण्यात येईल. चेंडू अजून उरलेले आहेत ते 3 आणि 3 मध्ये बनवायचे आहेत धावा. माफ करा, एकंदरीत 9 या षटकामधले 3 बनवायच्या धावा त्या 13. तयार गोलंदाज. हा ड्राईव्ह करण्यात आला, स्ट्रेट ड्राईव्ह. बॅक टू दी बॉलर. हा सेकंडचा कॉल असेल. नितीन धावतायत आणि धाव मिळेल दुसरी, कारण वेळ तितका होता. अवधी थ्रो झालेला आहे. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळतात 2-2 धाव फलक पुढे. 50 वरती सांघिक अर्धशतक बनवायचं अजूनही धावा 11. चेंडू शिल्लक आहेत आपण बघू शकाल तर ते 8. 8-11 तयार होत आहेत राजू. पुन्हा टॅप करण्यात आला. चेंडूला कॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. थोडे लेट खेळले, सो टॅप झाला चेंडू. जागेवरतीच त्या ठिकाणी बॅटच्या सहाय्यानं चेंडू आपटला. कव्हर्सच्या दरम्यान 1 धाव मिळते आणि धावफलक एका धावेच्या सहाय्याने 51. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. चेंडू उरलेले आहेत ते 7 आणि 7 मध्ये बनवायच्या 10 धावा. टिपिश कव्हर पॉईंट आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ साईडला. स्टेप आउट झाले. सुंदर फटका ड्राईव्हचा. डीपमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूवरती. मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार. वारंवार झालेल्या चुका या धावा देत असताना मोठा गावला समीप आणून ठेवलं. 21-6 चेंडू 6. अगोदर पहिल्या षटकामध्ये कॅच ड्रॉप करण्यात आली. दुसऱ्या षटकामध्ये 2 झाल्या. वारंवार आपण मिसफील्ड बघितली आणि आता ऐन क्षणाला या मिसफील्ड तुम्ही करू शकत नाही. आलेला चौकार धावसंख्येला नेऊन ठेवतो पुढे 55 वरती. 61चा टार्गेट आहे, म्हणजे 6 चेंडू बनवायचे आहेत 6 धावा.
तर महेंद्र मात्रे, हरेश मात्रे, त्यानंतर नितीन भोईर अजूनही आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते सुभाष मुंडे. 6 चेंडू 6. ओ सफल झाले, सुंदर फटका बनवला, मॅन्युफॅक्चरर बनले. फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले. सेकंडचा कॉल आहे, धावतात वेगाने आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? अंपायर्सकडे प्रश्न विचारण्यात आलेले. नॉट आउट. फलंदाज पोहोचले, धावा मिळतात 2 आणि 2 धाव फलक तुम्ही बघू शकाल. ते आता 57 बनवायच्या, धावा 4, चेंडू उरलेले आहेत 5. बघा रिव्ह्यू नाहीये, कोणत्याही संघासाठी रिव्ह्यू नाहीये, साईड कॅमेरा नाहीये, साईड अँगल नाहीये. त्या कारणास्तव रनआउटची विकेट या ठिकाणी कॅमेऱ्याच्या सहाय्याने क्षणचित्र टिपत नसल्या कारणाने अँगल नाही आमच्याकडे, साईड अँगल नाहीये, त्या कारणास्तव रिव्ह्यू ठेवलाच नाहीये. इन दी लाईन आहे बॅट, सो त्या कारणास्तव अंपायरचा इशारा आलेला आहे तो नॉट आउट. ऑन दी लाईन जरी असेल तरी मात्र फलंदाजाला बाद देण्यात येतं, परंतु पूर्णपणे इन दी लाईन आहे, आतमध्येच आहे बॅट, सो नॉट आउट. बनवायच्या धावा 3, चेंडू उरलेले आहेत ते 4 बनवायच्यात, माफ करा, 4 धावा बनवायच्यात 5 चेंडूंमध्ये. कंपल्सरी चेस आहे. महेंद्र मात्रे कोपरगाव एंडकडून लॉफ करण्याचा प्रयत्न होता, पायावरती आदळला, चेंडू 4 आणि 4 मध्ये बनवायचा धावा 4. जी नितीन भोईर यांनी ऍक्शन केली, आय थिंक आता पुष्पाच येतील मैदानाच्या आतमध्ये. ॲडव्होकेट प्रकाशजी मात्रे, आय थिंक त्यांचा सिम्बॉल असावा त्यांच्या संघाचा. आणि जो चित्रपट आपण बघितला पुष्पा, त्या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन यांची ॲज अ हिरो म्हणून ॲक्टिंग त्यांनी केलेली आहे आणि हो प्रचलित अशी आपण बघू शकाल तो चित्रपट आणि त्यामधली त्यांची ॲक्टिंग, आणि तीच केली नितीन भोईर यांनी. आणि त्यानंतर आले मैदानाच्या आतमध्ये ॲडव्होकेट. आता फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते प्रकाश मात्रे. धावसंख्या 57, बनवायचा अजूनही धावा 4, उरलेले चेंडू आपण बघू शकाल 4. पुन्हा रन बॉल इक्वेशन. कमबॅक करतात महेंद्र मात्रे. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल, कारण आता फक्त 4 रोखायचे आहेत. तयार होत आहेत. ओ द विकेट. ओ खोलवा टप्पा, सरळ पॅटर्न लॉफ करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाठीमागून आपण बघितला. सेकंडचा कॉल, थांबावं लागेल. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. अंपायर बायज, अंपायर बायज. येस, 3 चेंडू 3. सामना क्लोज येतोय. आजच्या दिवसामध्ये एकही सामना इतका क्लोज आला नव्हता, कारण जास्तीत जास्त धावा होत असताना सामने 1 साइडेड झाले. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग कोपरने केली, त्यांनी सामना जिंकला. पहिल्या डावामध्ये चिकनगरने चांगली बॅटिंग केली, त्यांनी सामना जिंकला. सो जास्तीत जास्त सामने आपण बघू शकाल 1 साइडेड झाले होते. निलजेने चेस केल्या, त्या देखील चांगली बॅटिंग करत असताना आघाडीचे फलंदाज मात्रे यांनी सुंदर बॅटिंग केली होती. महेंद्र मात्रे हाफ ट्रॅकर कट करण्यात आला. गॅप मधून चेंडू चालला, तो सीमारेषेच्या दिशेने, अखेर सीमारेषा पार करेल चेंडू. विजयी फटका प्रकाश मात्रे यांच्या बॅटमधून आलाय. सामना होतोय संपन्न. अभिनंदन मोठा गाव, हार्ड लक आज दे टीम. संघर्ष चांगला राहिला. एवढंच म्हणेन, क्षेत्ररक्षणामधून झालेल्या चुका तुम्हाला विजयापासून मात्र मुकावं लागलं. आणि सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही लगेचच देणार आहोत. आदरणीय हेमंतजी मात्रे यांच्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ॲज अ बॉलर ज्यांनी 2 षटका हाताळली, विकेट मिळवले ते 3.